हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण आपण ऐकतोय. अध्याय पहिला, ओवी क्रमांक 13. जेथे भांबावला तर्क, जेथे पांगुळला विवेक, तेथे शब्दांचे कौतुक केवी घडे. एक, भांबावला तर्क. भांबावण्याचा अर्थ आहे गोंधळणे, काय आणि कसे करावे हे न समजणे, वैचारिक, मानसिक, बौद्धिक किंवा असेच काहीसे सैरभैर होणे. एखाद्या गोष्टीचा गुंता व्हावा आणि तो कसा सोडवावा ते न समजणे म्हणजे भांबावणे. भांबावण्यात अनेक वेळेला काय झाले आहे, कसे झाले आहे हे समजते, परंतु त्यामधून बाहेर कसे व्हायचे ते उमजत नाही. तर्क याचा अर्थ आहे की आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल काहीतरी रूपरेषा माहीत असते, काहीतरी अंदाज असतो, परंतु नक्की काहीही माहीत नसते आणि अशा परिस्थितीत आपल्याला त्या गोष्टीबद्दल केवळ बुद्धी स्मृतीच्या जोरावर अंदाज करून मत तयार करायचे असते, काहीतरी निर्णय घ्यायचा असतो, काहीतरी कृती करायची असते. श्री समर्थ सांगतात की आत्मारामाबद्दल आपण तर्क करू लागलो तर आपण भांबावतो, कारण तर्क करायला आपल्या स्मृतीत त्याचा पूर्वानुभव किंवा मतमाहिती मुळीच नसते, गतमाहिती मुळीच नसते. आपल्याला त्याबद्दल बुद्धी चालवायला काहीही धागा मिळत नाही. बुद्धी सुताने स्वर्गाला जाऊ शकते, परंतु येथे हे सूत आणायचे कुठून? आपल्याला जर असे समजले की आपल्याकडे दाढी वाढवलेला, चष्मा लावलेला, उंच असलेला कृश देह यष्टीचा पाहुणा येत आहे, तर आता या अशा इतक्या माहितीच्या आधारावर आपण त्या येत असलेल्या पाहुण्याबद्दल काही तर्क करू शकतो. तो कसा दिसत असावा इत्यादीचा आपण काही अंदाज करू शकतो, कारण अशा वर्णनाचा अन्य कोणी मनुष्य आपल्या आजूबाजूला आपल्या पाहण्यात असतो किंवा तसे पाहण्यात नसेल तर एवढ्या माहितीच्या आधारावर त्यावरून काहीतरी कल्पना करू शकतो. परंतु जर आपल्याला अशी माहिती नसली तर आपण काहीही तर्क करू शकत नाही. आत्मारामाबद्दल सांगितले जाते की तो सूक्ष्म, अदृश्य, निराकार, अरूप आहे. याचा अर्थ त्याला कोणी पाहणार कसे आणि त्याचे वर्णन करणार कसे? त्याची अनुभूती घेतलेले मौन होतात किंवा सांगतात की तो वर्णनातीत आहे, शब्दातीत आहे. तहान लागल्यावर पाणी पिऊन तहान भागते, क्षमते. ते कितीही सत्य असले तरीही ती तहान कशी भागली, कशी शमन झाली याचे वर्णन कसे करणार? त्याचे मोजमाप आणणार कुठून? ते त्याचे त्यानेच अनुभवायचे आहे, याला अन्य पर्याय नाही. यास्तव श्री समर्थ सांगतात की आत्मारामाबद्दल तर्क करू लागले असता तर्क भांबावतो, गोंधळतो. त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेतलेले त्याच्याबद्दल काहीही ठोस माहिती देऊ शकत नाही किंवा त्याचे वर्णनही करू शकत नाहीत. यामुळे आपण आत्मारामाबद्दल काहीही तर्क करू शकत नाही. तो तर्कातीत आहे. 2, पांगुळला विवेक. पांगळा म्हणजे लंगडा, स्वतःच्या पायाने चालू शकत नाही असा मनुष्य. विवेक याचा अर्थ आपल्याला करावे असे वाटते अशी एखादी गोष्ट समोर आहे आणि तरीही आपण ती निग्रह करून जाणून बुजून न करणे. आत्माराम मायेच्या अतीत आहे, मायेच्या पलीकडे आहे. मायेमधून पंचमहातत्वे आणि त्यामधून विश्वासह विश्वातील तमाम वस्तू जगत निर्माण झाले आहे. या वस्तू जगताचा उपयोग करून आपल्याला देह जीवित ठेवायचा आहे, कर्मयोग करायचा आहे आणि मुक्त जीवन जगायचे आहे. या सृष्टीचा साक्षी राहून आनंद घ्यायचा आहे. अंशात्मा म्हणून विश्वामध्ये देह धारण करण्याचा आत्मारामाचा हाच एकमेव उद्देश आहे.
तो अंशात्मा आपण आहोत आणि यामुळे ही जबाबदारी आपली आहे. तेच आपले सत्य जीवन आहे. तीच प्रभू विभूची सेवा आहे. यासाठी भौतिक वस्तू जगत देहधर्मापुरतेच कर्मयोगापुरतेच वापरायचे आहे. तोच भौतिक वस्तू जगताचा सत्य सुयोग्य यथार्थ उपयोग आहे. परंतु आपण भौतिक वस्तू जगत वापरताना आपल्या देहादी इंद्रियांना सौख्य मिळते आणि त्यामुळे आपली देहादी इंद्रिये भौतिक वस्तू जगताकडे आकर्षित होतात. त्यांना त्याचा अतिरिक्त उपयोग करावा अशी प्रबळ इच्छा होते. यामुळे भौतिक वस्तू जगताचा देहधर्मापुरता कर्मयोगापुरता उपयोग करून झाला तरीही आपल्या देहादी इंद्रियांना ते भौतिक वस्तू जगत वापरावे असे वाटते. त्याची हाव सुटते. आपण असे भौतिक वस्तू जगत शक्य होईल तसे जास्तीत जास्त वापरतो. येथे अशा भौतिक वस्तू जगताचा उपयोग संपतो आणि आता त्याचा उपभोग सुरू होतो. अशा वेळी आपण विवेकाने संयमाने तारतम्याने आपल्या देहादी इंद्रियांच्या भोगलोलुपतेवर नियंत्रण ठेवू शकत नाही. आपण त्यांना काबूत ठेवू शकत नाही. आपण त्यांच्या आहारी जातो. यालाच येथे श्री समर्थांनी विवेक पांगुळला होतो असे म्हटले आहे. कारण आपण जीवनाची चाल विवेकाने न आक्रमण करता देहादी इंद्रियांच्या भोगापवर्गतेने आक्रमण करतो. 3 शब्दांचे कौतुक केवी घडे. श्री समर्थ सांगतात की अशा प्रकारे आत्मारामाबद्दल तर्क भांबावतो, विवेक पांगळा होतो. तेथे शब्द बापुडे काय करणार आहेत? शब्दांचे कौतुक ते असे काय आहे? शब्दांचे कितीही फुलोरे उधळले तरी आत्मारामाची आपण साधी कल्पनाही करू शकत नाही. शब्दाने समजावले, त्यामुळे समजल्यासारखे वाटले तरीही प्रत्यक्ष जीवन जगताना विवेकाने कितीही माया भेदून त्या पलीकडे जाऊ म्हटले तरी ते मायेचे अस्तर ओलांडणे महादुस्तर आहे. कमळाच्या कळीत अडकलेला भुंगा जसा ती नाजूक कलिका भेदून बाहेर येऊ शकत नाही, तसे आपण ही नाजूक मोहमाया भेदून त्या पलीकडे जाऊ शकत नाही. हरिओम.